दोंडाईचा होम मिनिस्टरचा धडाका, जागतिक महिला दिन उत्साहात साजरा। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दोंडाईचा शहरात महिलांच्या कर्तृत्वाचा आणि उत्साहाचा अनोखा रंग सोहळा रंगला। पांडुरंग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आणि नगरसेविका पूजा खडसे यांच्या संकल्पनेतून आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमाला शहरातील महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला। दैनंदिन कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि धावपळीच्या आयुष्यातून महिलांना थोडा विरंगुळा मिळावा या उदात्त हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व पंकज यादव यांनी आपल्या खुशखुशीत शैलीत विविध खेळांचे संचालन केले। या खेळांमध्ये सहभागी होत महिलांनी मनसोक्त आनंद लुटला। या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी नगरसेविका पूजा खडसे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला। महिला सक्षमीकरणासाठी त्या नेहमी तत्पर असून अशा उपक्रमांमुळे महिलांना स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। विशेष म्हणजे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार रावल यांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला शहरातील असंख्य महिलांची उपस्थिती होती, ज्यामुळे दोंडाईचा परिसर महिला शक्तीने न्हाऊन निघाला होता। अत्यंत शिस्तबद्ध आणि तितक्याच जल्लोषात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे महिलांच्या चेहऱ्यांवर आनंदाचे हसू फुलवले। ब्युरो रिपोर्ट, दोंडाईचा सहसंपादक अनिल बोराडे। आज दिनांक 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दरवर्षी दोंडाईच्या मध्ये आम्ही पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम घेत राहतो। आज आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पणन राजशिष्टाचार कॅबिनेट मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल, आदरणीय नयनकुमार ताई साहेब आणि आपले उद्योगपती विकासरत्न सरकार साहेब रावल यांच्या मार्गदर्शनाने आम्ही होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। महिला रोज चूल आणि मूल ह्याच्यात अडकलेल्या राहतात, त्याच्यातून काहीतरी एक त्यांना वेगळा एंटरटेनमेंट म्हणून आम्ही आज हा होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवलेला आहे। सत्कार किंवा ज्या महिलांनी कर्तृत्व गाजवलेलं आहे त्यांचे आपण प्रत्येक ठिकाणी बघत राहतो सत्कार, पण इतर ज्या स्लम एरियातल्या किंवा इतर वर्गातल्या ज्या महिला आहेत त्यांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांना विविध बक्षिसं जिंकता यावे आणि त्यांना थोडंसं एक रोजच्या दिनचर्येतून थोडाफार आनंद लुटता यावा म्हणून आम्ही आज हा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। खरं तर सर्व लाडक्या बहिणींचा मी प्रणाम करतो। त्यांचं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा, त्यांचं वंदन, त्यांचं अभिनंदन। आम्ही इतिहासामध्ये कधी आई जिजाऊंच्या स्वरूपात, कधी सावित्री आईंच्या स्वरूपात, कधी राणी अहिल्याबाई होळकरांच्या स्वरूपात, कधी रमाबाई आंबेडकरांच्या रूपात, कधी लक्ष्मीबाईंच्या रूपात, अशा विविध रूपामध्ये आम्ही आमच्या मातृशक्तीला बघितलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपली भारताची संस्कृती ही प्रेरित झालेली आहे आणि म्हणून सगळे आम्ही देवींना आम्ही अभिनंदन करतो। कधी लक्ष्मीचं स्वरूप आहे, कधी भवानीचं स्वरूप आहे, कधी सरस्वतीचं स्वरूप आहे, तर कधी दुर्गाचं स्वरूप आहे। अशा वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये आम्ही या भारताच्या आमच्या भगिनींना बघितलेलं। आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी जी मोहीम, ही लसीकरणची मोहीम जी आहे, ही जी सुरुवात केली, ही महिलांसाठी फार महत्त्वाची आणि अशा अनेक योजना या महिलांसाठी आम्ही सुरुवात केल्यात। याच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस करतात आणि म्हणून देवेंद्रभाऊ फडणवीस यांना लाडका बहिणींचा लाडका भाऊ, देवा भाऊ म्हणून असं ओळखलं जातं। मी सगळ्या भगिनींचं पुन्हा एकदा महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो, खूप त्यांचं वंदन करतो, अभिनंदन करतो।